नमस्कार. न्यूज मराठी 24/7 वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत जी शेतकऱ्यांसाठी सुरुवातीला आशेचा किरण वाटत होती, मात्र केवळ 3 वर्षातच तिचं भविष्य संपुष्टात आलं. ती म्हणजे 1 रुपयात पीक विमा योजना. महाराष्ट्र सरकारने नुकताच घेतलेला निर्णय. सन 2022 मध्ये महाराष्ट्र सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली. यामध्ये शेतकऱ्यांकडनं केवळ 1 रुपया विमा हप्ता घेतला जात होता आणि उर्वरित रक्कम ही सरकार स्वतः भरत होती. यामागे उद्देश होता गरीब, छोटे व मध्यम शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक संरक्षण देणे. सुरुवातीला ही योजना केवळ निवडक जिल्ह्यांपुरती मर्यादित होती, पण तिचा व्याप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेला. चला पाहूया यातील नोंदी आणि खर्च कसा वाढत गेला. वर्ष 2021 आणि 22मध्ये 96 लाख शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. वर्ष 2022 आणि 23 यामध्ये 1,04,00,000 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. तर वर्ष 2023 आणि 24मध्ये 2,42,00,000 शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला. असं पाहिलं तर केवळ 2 वर्षामध्ये 2.5 पट वाढ झाली. याचबरोबर सरकारचा खर्चही झपाट्याने वाढला. पहिल्या वर्षी सुमारे 1,200 कोटी खर्च आला, दुसऱ्या वर्षी 3,000 कोटी आणि तिसऱ्या वर्षी तर 6,000 कोटीहून अधिक खर्च आला. म्हणजे केवळ 3 वर्षामध्ये सुमारे 12,000 कोटींचा आर्थिक भार सरकारवरती आला. या आकड्यामध्ये योजनेचे यश नाही तर त्यात झालेल्या गैरप्रकारांचं वास्तव्य लपलेलं होतं. अनेक बोगस शेतकऱ्यांनी खोट्या नावाने अर्ज भरले होते. शेतकऱ्यांऐवजी दलाल आणि एजंटांनी सामूहिक नोंदणी केली होती. अनेक प्रकरणात शेतकऱ्यांचं पीक नसताना देखील विमा घेतल्याचं आढळलं गेलं. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे स्पष्ट करण्यात आलं की या योजनेत कोट्यावधींचा घोटाळा झाला होता. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी याविषयी विधिमंडळामध्ये गंभीर मुद्दे उपस्थित केले. चौकशीतून उघड झालं की काही प्रकरणांमध्ये शेतकरी नसलेल्या व्यक्तींच्या नावे विमा मिळाला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर 29 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1 रुपयात पीक विमा योजना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारचं म्हणणं असं आहे की आर्थिकदृष्ट्या या योजनेचा भार खूप मोठा झाला होता. पारदर्शकतेचा अभाव, विमा कंपन्यांची हलगर्जीपणा आणि बोगस अर्जामुळे शेतकऱ्यांऐवजी चुकीच्या लोकांना याचा जास्त फायदा मिळत होता. त्यामुळे आता एक सुधारित पीक विमा योजना लागू केली जाणार आहे. नवीन योजनेनुसार शेतकऱ्यांना आता स्वतःचा हप्ता स्वतःच भरावा लागणार आहे. यामध्ये खरीप पिकासाठी 2%, रब्बी पिकासाठी 1.5% आणि नगदी पिकासाठी 5%. याचबरोबर विमा कंपन्यांची निवड आता एका निविदा प्रक्रियेतून केली जाणार आहे आणि कापणी प्रयोगावरती आधारित नुकसान भरपाई निश्चित केली जाईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समन्वय समिती गठीत केली जाणार आहे आणि या प्रक्रियेवर देखरेख ठेवली जाईल. फळ पिकांसाठी पुनर्रचित हवामान आधारित योजना मात्र पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांना केवळ पीक विम्याचं संरक्षण नाही तर शेतीत पायाभूत सुविधा निर्माण करणं हेही खूप गरजेचं आहे. त्यासाठी सरकारने पुढील 5 वर्षांसाठी 25,000 कोटींची गुंतवणूक जाहीर केली आहे. दरवर्षी 5,000 कोटी खर्च करून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक केली जाईल. 1 रुपयात पीक विमा योजना हे शेतकऱ्यांचं स्वप्न होतं, पण त्यातला गैरव्यवहार आणि अपारदर्शकता यामुळे सरकारला ती बंद करावी लागली. आता नवीन योजना किती परिणामकारक ठरेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तुमचं मत काय? ही योजना बंद करणं योग्य ठरलं का? आणि नवीन योजना खरंच शेतकऱ्यांना मदत करेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सविस्तर विश्लेषणांसाठी न्यूज मराठी 24/7 ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.